नमस्कार, सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। दिवाळीच्या तोंडावर महापालिकेचे मिठाई दुकानातील सर्व कर्मचाऱ्याचे क्षयरोग स्क्रीनिंग अभियान। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने 9 नोव्हेंबर रोजी चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी कोकण किनारपट्टीमधील जिल्ह्यांमध्ये रंगीत तालीम आणि आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 7 ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्रे सुरू। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। मेरा नाम अमजद अहमद शेख है। मैं रहमतपुर शांति नगर में रहता हूँ। जब भी मस्जिद में आता हूँ नमाज पढ़ने ऐलान भी होता था टीका वीका के लिए, तो मेरे घर वाले मना करते थे कि मतलब टीका नहीं लगना चाहिए, उससे बच्चे लोग का नुकसान भी होता है और बुखार वगैरह भी आता है। तो इस करके मेरे बच्चों का 2-3 टीका छूट गया था। लेकिन टीचर लोग, सिस्टर लोग बोलते थे बार बार आके बच्चे लोग को टीका लगाया करो, ये करो, तो इस हिसाब से घर वालों को माने। इंद्रधनुष टीका कार्यक्रम मोहल्ले में ही चल रहा था, तो दीदी के साथ जाके हमने हमारे बच्चे लोग के जो टीके छूटे थे वहाँ पे लगवा लिए। वो हिसाब से बच्चे अभी तंदुरुस्त भी है, सही है। पहले पूरा खाते पीते नहीं थे, अभी और खाते पीते हैं और अल्हम्दुलिल्लाह हर बीमारी से महफूज है। अभी हम खुद ही ध्यान रखते कि बच्चों का कोई भी टीका ना छूटे। सणासुदीच्या दिवसात महापालिकेने क्षयरोगमुक्त दुकान अभियान सुरू केलं आहे। क्षयरोग कायमचा हद्दपार करण्यासाठी आली हाती घेतलं आहे। दिवाळीच्या तोंडावर महापालिकेने मिठाई दुकानातील सर्व कर्मचाऱ्याचे क्षयरोग स्क्रीनिंग सुरू केलं आहे। डिजिटल एक्स-रे स्क्रीनिंग मशीनमुळे क्षयरोगाबाबत तात्काळ माहिती मिळते। ज्या दुकानात कर्मचाऱ्याचं स्क्रीनिंग होणार आहे त्या दुकानावर टीव्ही मिठाईच्या दुकानात होणारी गर्दी लक्षात घेऊन मिठाई दुकानांची तपासणी सुरू करण्यात आली आहे। महापालिकाकडे असलेल्या डिजिटल स्क्रीनिंग एक्स-रे मशीनमुळे क्षयरोगाबाबत तात्काळ माहिती मिळू शकते। ज्या दुकानात अशी तपासणी केली जाणार आहे अशा दुकानाच्या बाहेर फ्री शॉपिंगचे स्टिकर लावलं जाणार आहे। महापालिकेच्या मोहिमेअंतर्गत यासाठी एका पथकाची निर्मिती करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत कर्मचाऱ्याचे एक्स-रे काढले जात आहेत। तसेच कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी आजाराची माहिती दिली जात आहे। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने येत्या 9 नोव्हेंबर रोजी चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी कोकण किनारपट्टीमधील जिल्ह्यांमध्ये रंगीत तालीम होणार आहे। राज्यस्तरीय रंगीत तालीममध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मोठा गाव ठाकुर्ली, अंबरनाथ हेमायडीसी आणि भिवंडी तालुक्यातील पडघा गावाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे। चक्रीवादळ आपत्ती निवारणविषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन रंगीत तालीमविषयी माहिती दिली। दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिता जवंजाळ आदींसह जिल्ह्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अग्निशमन अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारे मदत कार्य करता येईल, आपदग्रस्तांना वाचविण्यासाठी काय तयारी केली जाणार आहे, आपदग्रस्तांची कशा प्रकारे सुटका करणार आहे, आपत्तीच्या अनुषंगाने करण्यात येणारे उपाययोजना, साधनसामुग्री उपलब्धता, मनुष्यबळ, किनाऱ्यावरील नागरिकांचे स्थलांतरण, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, निवारा केंद्रे, फूड पॅकेट आदींची तयारी याबाबत रंगीत तालीम होणार आहे। जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 3 गावांमध्ये ही रंगीत तालीम होणार आहे। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे। केंद्रीय स्तरावरून या रंगीत तालीमचे बारकाईने निरीक्षण करण्यात येणार असून सर्व यंत्रणांनी यात गांभीर्याने सहभागी व्हावे, अशा सूचना परदेशी यांनी यावेळी दिल्या।
विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांच्या जयंतीनिमित्ताने समन्वय प्रतिष्ठानतर्फे ठाण्यात 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 7,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. त्याचबरोबर अन्य विजेत्यांनाही रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. ठाणे शहरात होणाऱ्या या स्पर्धेचे यंदा द्वितीय वर्ष असून गेल्या वर्षाप्रमाणेच स्पर्धा दर्जेदार होण्याची अपेक्षा आहे. मराठी भाषेतून होणाऱ्या या स्पर्धेसाठी वरिष्ठ गटासाठी युवकांनी राजकारणात यायला हवं. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी जातीय आरक्षणाची गरज आहे. लैंगिकतेपलीकडची मैत्री, महाराष्ट्रातील राजकारणाची गणितं आणि भविष्य, बाई पण भारी देवा आणि पुरुष, राजकारणातील प्रभावी नेतृत्व तर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असा घडवूया महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज, इतिहास, त्यावरचे चित्रपट आणि आपण. स्त्री पुरुष समानता नेमकी कशी हवी? दिल्लीतील प्रदूषण आपल्याला आरसा दाखवतंय का? भारताची क्रिकेट वगळता इतर खेळांमधली प्रगती, जुनं ते सोनं, नवं ते हवं आदी विषय देण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 5 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असून सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे देण्यात येणारा 2021-22 चा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार हा मानाचा पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कवी उमेश जाधव यांना देण्यात आला. मुंबईतील प्रभादेवी येथील कामगार क्रीडा भवनाच्या भव्य प्रांगणात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात कामगार मंत्री सुरेश खाडे आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जाधव यांनी सदर पुरस्कार आपल्या आईवडिलांच्या समवेत स्वीकारला. उमेश जाधव हे मूळचे पाली रायगड येथील असून मुंबई गोदरेज मेमोरियल रुग्णालय या ठिकाणी मे. विभा हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस या आस्थापनेत कार्यरत असून गेली अनेक वर्षे कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत असून त्याच्या व्यसनमुक्ती, देहदान, स्त्रीभ्रूण हत्या जनजागृती अशा अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग असतो म्हणून त्याच्या या कार्याची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 25,000 असे स्वरूप आहे. डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात परिसरातील धक्कादायक घटना घडली असून मुलासाठी जावयाने सासूचे अपहरण केले आहे. नवी मुंबई येथील तळोजा परिसरात भावेश मढवी आणि त्याचा एक मित्र यांनी भावेश याच्या सासूच्या घरी आल्यानंतर सासूला माझ्या मुलाला कुठे ठेवले असे विचारत सासूशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही तास वाद सुरू होता. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात नेण्याच्या बहाण्याने गाडीत बसवत सासूला चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने नवी मुंबई तळोजा येथील आपल्या आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आंबा महोत्सवातून आंबा उत्पादकांना मदतीचा हात देणाऱ्या आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 7 ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्याचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झालं.
या उपक्रमातून सुमारे 200 महिलांना रोजगार मिळतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात 7 ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कुलशेत, माजिवडे, ब्रह्मांड, हावरे सिटी आणि राबोडी येथे केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 1,500 किलो फराळ विक्री करण्यात आला होता. तर सुमारे 12 लाखांची उलाढाल 10 ते 12 दिवसात झाली होती. यातून प्रत्येक महिलेस 15 ते 20 हजाराचे उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार यांनी दिली. घरपोच फराळासाठी 8,28,23,77,711 आणि 9,15,25,11,171 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विकास परिवार ही संस्था महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते. अनेक महिला बचत गट या संस्थेशी निगडीत असून परिवाराच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरिता अनेक रोजगाराभिमुख उपक्रम राबवले जातात. कल्याणपूर्व अडवली ढोकाळे परिसरात उधारीवर सामान दिले नाही म्हणून तरुणांनी गोंधळ घालत दुकानदारास मारहाण केली आहे. कल्याणपूर्व अडवली ढोकाळे परिसरात मोदी राशन भंडार किराणा जनरल स्टोअर दुकान आहे. या दुकानात 29 तारीखला रात्री 11 वाजता गौतम उर्फ भोला सिंग, अभिषेक गुप्ता, गोलू आणि अशू नावाचे 4 तरुण या किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आले. मात्र सामान घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी सामान उधारीवर मागण्यास सुरुवात केली. या वेळेला दुकानात असलेल्या महिला कुसुम महेश सिंग यांनी उधारीवर सामान देण्यास नकार दिला. याचाच राग या तरुणांना आल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. दुकानात चाललेला वाद ऐकून घरात असलेल्या महिलेची मुलगी आणि तिचा दीर दुकानात आला आणि त्यांनी या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र संतप्त तरुणांनी या तिघांना मारहाण सुरू केली. इतकेच नाही तर दुकानावर दगडफेक करत पूर्ण दुकान फोडून टाकले. त्याचबरोबर महिला आणि तिच्या मुली आणि दीरावरही दगडफेक करण्यास सुरुवात केली. अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. अर्धा तासानंतर कसाबचा जीव वाचवत या महिलांनी मानपाडा पोलीस स्टेशन गाठले आणि त्या ठिकाणी या चौघांविरोधात तक्रार केली. कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याचे आश्वासन उपायुक्त गोदेपुरे यांनी श्रमिक जनता संघाला दिले आहे. ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा, मलनिस्सारण, यांत्रिक आणि शिक्षणादी विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांच्या सूचनेनुसार श्रमिक जनता संघ युनियनचे शिष्टमंडळाबरोबर बैठक आयोजित केली होती. 1 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत ठामपा कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याचे आश्वासन उपायुक्त मुख्य गोदेपुरे यांनी श्रमिक जनता संघ युनियनचे शिष्टमंडळास दिले आहे. ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे वाल्वमेन, मलनिस्सारण आणि यांत्रिक विभागाचे जेटी गाड्यावरील सफाई कामगार, वाहनचालक, मनपा शाळांमधील सफाई कामगार, माल उदंचन केंद्र कर्मचारी आणि अन्य विविध विभागाचे कंत्राटी कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना कायम कामगारांसारखे वेतन, भत्ते व सोयी सुविधा लागू करा. कंत्राटी कामगारांना दरमहा 10 तारखेपर्यंत वेतन अदा करा. दीपावलीच्या अगोदर सर्व खात्यातील कंत्राटी कामगारांना 1 महिन्याचे इतके अर्थातच वेतनाचे 8.33% बोनसची रक्कम मिळालीच पाहिजे. वेतनातून बेकायदेशीर कपात केलेल्या थकीत रक्कम व्याजासह अदा करा. पी.एफ. आणि SIS रकमेचा अपहार करणारे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून हद्दपार करावे. कामगारांना ओळखपत्र, गणवेश, सुरक्षिततेची साधने आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी. महापालिकेच्या शाळेत कार्यरत सफाई कामगारांना दीपावली आणि उन्हाळी सुट्टीमध्ये काम द्यावे. वेतन अदा करावे.
कामगारांच्या मृत्यू अथवा सेवामुक्तीनंतर नियमानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी आदी मागण्यांसाठी बैठकीत युनियनच्या शिष्टमंडळाने आग्रह धरला. वेतनातून बेकायदेशीर कपात, पीएफ, एसआयसी, बोनस, भरपगारी रजेचे वेतन, ग्रॅच्युइटी आदी बाबतीत चौकशी करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कारवाई केली जाईल. ओळखपत्र, पगाराची पावती, गणवेश आणि सुरक्षिततेची साधने ही ठेकेदार यांची जबाबदारी आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी यांना आदेशही त्यांनी बैठकीत दिले. पाणी पुरवठा करणारे वाल्वमॅन कर्मचाऱ्यांना 3 महिन्याचे थकीत त्वरित अदा करण्यात येणार असल्याचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी सांगितले. आयुक्तांना सादर केलेल्या अहवालाची प्रत युनियनलाही देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. दिवाळीच्या तोंडावर महापालिकेचे मिठाई दुकानातील सर्व कर्मचाऱ्याचे क्षयरोग स्क्रीनिंग अभियान. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने 9 नोव्हेंबर रोजी चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी कोकण किनारपट्टीमधील जिल्ह्यांमध्ये रंगीत तालीम आणि आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 7 ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्रे सुरू. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.